त्यानंतर एक धक्कादायक बातमी संभाजीनगरमधून आई वडील रागावल्यानं अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळाली। हॉस्टेल सोडून पळालेल्या मुलीवर मदतीच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार करण्यात आले। 4 जिल्ह्यात 4 जणांनी मुलीवर अत्याचार केल्याचं तपासातून उघड झालंय। संभाजीनगर पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर येते। पोलिसांनी मुलीला शोधल्यानंतर स्वतः मुलीनंच ही धक्कादायक माहिती दिली। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सचिन, खरं तर अतिशय धक्कादायक अशी ही बातमी समोर येते। नक्कीच विक्रांत, ही धक्कादायक बातमी आहे। जिल्ह्याबाहेरील एक मुलगी होती, ती शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्टेलमध्ये राहत होती। मात्र शिक्षणाच्या कारणावरून त्याचे आई वडील रागावले होते। या रागावल्याच्या कारणावरून तिने संभाजीनगर सोडलं आणि ती इतर परभणीला गेली। परभणी असेल, नाशिक असेल, अशा 4 जिल्ह्यांमध्ये ती गेली। या काळामध्ये जिथे जिथे ती गेली आणि तिच्यासोबत 4 जणांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अत्याचार केले। तिच्या मदतीच्या बहाण्याने 4 जिल्ह्यामध्ये तिच्यावरती अत्याचार करण्यात आले। जेव्हा तिचं लोकेशन सापडलं, पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले, पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणलं। त्यानंतर तिने ही सर्व हकीकत पोलिसांना सांगितली। त्यानंतर पोलिसांनी आता 4 जिल्ह्यांमधून 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती पोक्सो अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली आहे। मुलगी ही अल्पवयीन आहे आणि ती शिक्षणासाठी इथं आली होती। मात्र केवळ आई वडील रागावले या कारणामुळे तिने शहर सोडलं आणि तिच्यावरती ही गंभीर घटना तिच्या सोबत घडलेली आहे। सध्या पोलिसांनी या 4 मुलांना अटक केलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।